लोहित सिंग सुभेदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून कोल्हापुरात एएस ट्रेडर्स ही कंपनी स्थापन केली होती। या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक परतावा देण्याचं आमिष दाखवत संपूर्ण देशभरातून कोट्यवधी रुपये गोळा केले होते। सुरुवातीला काही महिने गुंतवणूकदारांना पैसे परत करून नंतर या कंपनीनं गुंतवणूकदारांचे पैसे परत न देता फसवणूक केली होती। या प्रकरणी नोव्हेंबर 2022 मध्ये शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यानं हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता। पोलिसांनी या प्रकरणी 36 आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करत 17 जणांना ताब्यात घेतलं। आर्थिक गुन्हे शाखेनं 527 गुंतवणूकदारांच्या 41 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी संचालकांच्या मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात कारवाईसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता। पहिल्या प्रस्तावानुसार 5 कोटी तर दुसऱ्या प्रस्तावानुसार 8 कोटी अशा 13 कोटी रुपयांच्या मालमत्ता एएस ट्रेडर्सच्या संचालकांनी गुंतवणूकदारांच्या पैशातून खरेदी केल्याचं निष्पन्न झाल्यानं या मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात राज्य शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला होता। दरम्यान जप्त केलेल्या मालमत्ता लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश राज्याच्या प्रधान सचिवांनी दिल्यानं गुंतवणूकदारांतून समाधान व्यक्त होतंय। प्रधान सचिवांच्या आदेशानुसार लवकरच मालमत्ता लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत दिले जाणार आहेत। आर्थिक गुन्हे शाखेनं एएस ट्रेडर्सच्या संचालकांच्या मालमत्ता जप्त करण्यासंदर्भातला तिसरा प्रस्ताव देखील राज्य शासनाला पाठवण्यासाठी तयारी सुरू केली आहे, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली आहे। त्यांची अकाउंटमध्ये असलेली रक्कम ही 14,62,821 रुपये इतकी असून 1,14,40,000 रुपयाची ज्या गाड्या जप्त करण्यात आलेली त्यांची किंमत आहे। त्याचप्रमाणे जी स्थावर मालमत्ता आहे, जे जमीन, प्लॉट, फ्लॅट याची रक्कम ही 3,36,344 रुपये आहे। अशी एकूण 8,26,37,301 रुपयाची मालमत्ता ही MPID कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आलेली असून त्याबाबतचा प्रस्ताव हा महाराष्ट्र शासनाकडे पाठवला होता। महाराष्ट्र शासनाने सदरच्या मालमत्ता ह्या लिलाव करण्याबाबत उपविभागीय अधिकारी करवीर यांची 7 मार्च 2025 रोजी नेमणूक करण्यात आलेली आहे व भविष्यात या मालमत्ता उपविभागीय अधिकारी करवीर यांच्या मार्गदर्शनाखाली लिलाव करण्यास सुरुवात होईल व जे गुंतवणूकदार आहेत त्यांची रक्कम ही पुन्हा परत करण्यात येईल। त्याचप्रमाणे दुसरा प्रस्ताव हा आम्ही दिनांक 16 जानेवारी 25 रोजी पाठवलेला असून त्यामध्ये 5,37,16,592 रुपये इतक्या रकमेची मालमत्ता देखील जप्त करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे आता तिसरा प्रस्ताव देखील पाठवण्याचे काम असून त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आरोपी पाहिजे असलेले आरोपी तसेच त्यांचे इतर जे संबंधित असेल यांची मालमत्ता ही जप्त करण्यात आलेली असून तिचा देखील लिलाव करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात येत आहे व तो महाराष्ट्र शासनाकडे सादर करण्यात येत आहे।